तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा लोकसभा आणि विधानसभेत घवघवीत यश संपादन केल्यानंतर 27 एप्रिल रोजी शिवसेनेचा खासदार व शिवसेनेचाच आमदार असलेल्या बुलढाणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आभार सभा संपन्न झाली। बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी भव्य आभार सभेचे आयोजन केले होते। गेल्या 2.5 वर्षापासून शेतकरी तसेच सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या महायुती सरकारने 2.5 वर्षात मूलभूत सिंचनाच्या जवळपास 150 प्रकल्पांना मान्यता दिली आणि यापुढेही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम हे सरकार करील अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली। भारतात अडकलेल्या 107 पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू असून त्यांना राज्याचे मुख्यमंत्री त्याकडे विशेष लक्ष देत असून लवकरच त्यांना पोलीस शोधतील आणि पाकिस्तानात परत पाठवतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना दिली। यावेळी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, नामदार गुलाबराव पाटील, संजय राठोड, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव आडसूड, माजी आमदार माननीय डॉक्टर शशिकांत खेडेकर, माजी आमदार माननीय संजय रायमुलकर, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड, सौ ज्योतिताई वाघमारे, जिल्हा प्रमुख शांताराम दाणे व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व तालुका प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। राज्यातून 107 पाकिस्तानी काळेपाया हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे। काय म्हणा गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांगितलेलं आहे की पाकिस्तान नागरिक जे आहेत पाकिस्तान देश सोडावा आणि महाराष्ट्रामधून देखील सगळ्यांची नोंद झाली, त्यांनी देश सोडावा अशा प्रकारचं फरमान आपल्याला सरकारने मुख्यमंत्री महोदय स्वतः गृहमंत्र्याला दिलेला आहे। मी देखील माझ्या भाषणात बोललोय 107 लोक जर कुठे मेळात जमले असतील तर पोलीस त्यांना शोधतील आणि पोलीस त्यांना शोधतील आणि म्हणून आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही, पाकिस्तानी नागरिकांना देखील दयामाया दाखवण्याचं कारण नाही। जो निर्णय घेतलाय तो ताबडतोब आणि ते आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार आणि म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी